नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पहिलीच बातमी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या संदर्भातली. ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. असीम सरोदेंना वादग्रस्त वक्तव्य भोवलेलं आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा सरोदेंना दणका पाहायला मिळतोय. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे. आता त्यांची सनद ही 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवार अधिक माहिती देतील. तुषार, काय ही नेमकी कारवाई करण्यात आली आहे? ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्यायव्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे व निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात या प्रकारचा वक्तव्य केलं होतं. त्याचप्रमाणे राज्यपालांना फालतू असा शब्द देखील वापरला होता. यामुळे आता असीम सरोदे यांची आता 3 महिन्यांसाठी आपल्याला सनद रद्द होताना पाहायला मिळणार आहेत. असीम सरोदे आपण पाहिलं असेल तर मध्यंतराच्या काळामध्ये ज्या वेळेला राज्यामध्ये सत्तांतर घडलं होतं तेव्हा ठाकरे गटाच्या बाजूने शिवसेना कोणाची या संदर्भातला आपल्याला युक्तिवाद करताना पाहायला मिळालं होतं. मात्र समितीने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या निरीक्षणानुसार क्लिप आणि भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट पाहिलेले आहेत आणि यामध्ये राज्यपाल फालतू आहेत, न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहेत या प्रकारचे स्पष्टपणे विधाने त्यामध्ये नमूद करण्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे ही जी विधाने आहेत ती राज्यपाल आणि सरकारचा अपमान करण्यात आल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ऑफिसर ऑफ द कोर्ट यामुळे आता असीम सरोदे यांची आपल्याला सनद रद्द होताना पाहायला मिळत आहेत. तुषार, मात्र असीम सरोदे यांच्याकडून या वक्तव्यासंदर्भात काही भूमिका स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? असीम सरोदे यांनी यामध्ये आपलं म्हणणं मांडलेलं आहे की मी कोणत्याही प्रकारे न्यायालय किंवा संविधानिक पदाचा अपमान केलेला नाहीये. माझं वक्तव्य हे लोकशाहीतलं रचनात्मक टीका करणारं वक्तव्य होतं. फालतू हा शब्द मी अपमानार्थ नव्हे तर सर्वसामान्य भाषेत वापरला जातो, त्यामुळे मी हा शब्द वापरलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातल्याचं देखील त्यांनी यामध्ये आपली बाजू मांडताना उल्लेख केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे असीम सरोदेंनी ती आपली भूमिका जरी मांडलेली असली तरीही न्यायालयाने जे ऑर्डर कॉपी दिलेले आहे त्या ऑर्डर कॉपीनुसार त्यांनी राज्यपालांचा आणि विधानसभा अध्यक्षांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानामुळे त्यांची सनद रद्द करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. जी, धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. असीम सरोदे यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतो. त्यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. न्याय व्यवस्था आणि राज्यपालांबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. बार काउन्सिलकडे याबाबतची तक्रार करण्यात आलेली होती, त्यानंतर आता ही कारवाई असीम सरोदे यांच्यावर करण्यात आलेली आहे. याबाबत असीम सरोदे यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते वक्तव्य जे होतं ते अपमान करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेलं नव्हतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. मात्र 3 महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे. आता याबाबत ते काय भूमिका घेतात तेही पाहावं लागेल. न्यायव्यवस्था आणि राज्यपाल विधानसभा अध्यक्षांवर त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, हे वक्तव्य त्यांना आता भोवल्याचं दिसतंय. या वक्तव्यामुळं आता त्यांची 3 महिन्यासाठी सनद रद्द करण्यात आली आहे. बार काउन्सिलकडे याबाबत तक्रार करण्यात आलेली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. आता 3 महिन्यांसाठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी ही घडामोड आहे. असीम सरोदे यांची 3 महिन्यासाठी सनद आता रद्द झालेली आहे, कारण त्यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, राज्यपालांबाबत विधान केलेलं होतं, त्यानंतर हे विधान त्यांना आता चांगलंच भोवल्याचं दिसतंय. याबाबत आता असीम सरोदे काय भूमिका घेतील तेही पाहावं लागेल, कारण याबाबत बार काउन्सिलकडे तक्रार करण्यात आलेली होती.